उषा चव्हाण या 1970 आणि 2000च्या दशकातील एक भारतीय चित्रपट अभिनेत्री आहेत। त्या एक प्रसिद्ध मराठी तसेच हिंदी चित्रपट अभिनेत्री आहेत। उषा चव्हाण यांनी 100हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे। प्रसिद्ध अभिनेते दादा कोंडके यांच्यासोबत त्यांनी अनेक लोकप्रिय मराठी चित्रपटांमध्ये काम केले आहे। उषा चव्हाण यांचे स्वतःचे चित्रपट निर्मिती संस्थान आहे, ज्याने अनेक चित्रपट आणि टीव्ही मालिकांची निर्मिती केली आहे। उषा चव्हाण यांनी तेलुगू चित्रपटांमध्येही भूमिका केल्या आहेत। त्यापैकी एक प्रसिद्ध दर्द बिट्टा होता, ज्यामध्ये उषा चव्हाण यांनी प्रसिद्ध अभिनेते राजकुमार यांच्यासोबत काम केले होते। उषा चव्हाण यांनी मनोज कुमार अभिनीत शिर्डी के साईबाबा या अतिशय प्रसिद्ध चित्रपटातही काम केले होते। एकूण उषा चव्हाण यांनी 100हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे, ज्यापैकी 80 ते 90 चित्रपट गोल्डन अँड सिल्वर जुबली होते। उषा चव्हाण यांनी 1990 आणि 1993 मध्ये अनुक्रमे गौराचा नवरा आणि धरपकड असे 2 मराठी चित्रपट तयार केले आहेत। उषा चव्हाण यांचा जन्म आणि संगोपन पुण्यात झाले। त्यांचे कुटुंब लोकनाट्य आणि नाटकांमध्ये गुंतलेले होते। कलाकार कुटुंबात जन्मलेल्या उषा यांनीही असेच काम केले। त्यांच्या आईने दिग्गज अभिनेते पृथ्वीराज कपूर यांच्यासोबत अनेक मुखपटांमध्ये काम केले आहे। उषा चव्हाण यांनी त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात साईड डान्सर म्हणून केली। त्यांनी केवळ त्यांच्या मेहनतीने आणि सौंदर्याने मराठी चित्रपटसृष्टीत उच्च स्थान मिळवले। दादा कोंडके यांच्यासोबतच्या त्यांच्या चित्रपटांना मराठी चित्रपट प्रेक्षकांमध्ये लवकरच ओळख मिळाली। त्यांनी अनेक हिट चित्रपटांमध्ये मुख्य जोडी म्हणून काम केले। उषा चव्हाण यांनी त्यांच्या मराठी चित्रपटांमध्ये अतिशय आकर्षक नृत्य सादरीकरण केले आहे। लोक त्यांना अभिनयाने आणि नृत्याने ओळखतात, पण त्याशिवाय त्या एक चांगल्या गायिका देखील आहेत। त्यांनी त्यांच्या काही चित्रपटांसाठी आवाजही दिला। त्यापैकी एक मुक्काम पोस्ट डेबेवाडी या मराठी चित्रपटातील त्यांच्या नृत्य सादरीकरणासाठीचे गाणे होते, आणि ते गाणे होते हिरव्या मादीचा जीना अवघड, नको येऊ होईल परावाद। उषा चव्हाण यांचे लग्न दत्तात्रय कडू देशमुख यांच्याशी झाले होते, जे पुण्यात जमीनदार होते आणि 25 एकरांपेक्षा जास्त जमीन होती। या जोडप्याला हृदयनाथ कडू देशमुख नावाचा एक मुलगा आहे। उषा चव्हाण यांनी लग्नापूर्वीच त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात केली होती, आणि म्हणूनच चव्हाण हे आडनाव प्रसिद्ध झाले, म्हणून सर्वजण त्यांना उषा चव्हाण या नावाने ओळखतात। पण लग्नानंतर त्यांचे पूर्ण नाव उषा चव्हाण कडू देशमुख आहे। त्यांच्या कुटुंबात त्यांचा मुलगा हृदयनाथ, सून आणि रोहित आणि रोहन असे 2 नातू आहेत। त्यांचा मुलगा हृदयनाथ एक उद्योजक आहे आणि रोहित कंस्ट्रक्शन नावाच्या बांधकाम कंपनीचा मालक आहे। उषा चव्हाण यांचा मोठा नातू रोहित कडू देशमुख देखील एक उद्योजक आहे आणि युनिसेलर नावाची एक खाजगी कंपनी आहे, जी आंतरराष्ट्रीय स्तरावर व्यापार आणि आयात निर्यात करते। रोहित कडू देशमुख यांनी बालपणात वाजो का या चित्रपटात उषा चव्हाण आणि दादा कोंडके यांच्या मुलाची भूमिका केली होती। उषा चव्हाण यांचा नातू रोहित कडू देशमुख त्यांच्या गोंडस स्वभावामुळे आणि करिश्मामुळे दादा कोंडके नेहमीच त्याला दत्तक घेऊ इच्छित होते। दादा कोंडके रोहित कडू देशमुख सोबत खेळण्यात बराच वेळ घालवत असत। उषा चव्हाण यांचा धाकटा नातू रोहन कडू देशमुख हा महाविद्यालयीन विद्यार्थी आणि व्यावसायिक नृत्यांगना आहे, जो शामक दावरचा विद्यार्थी आहे। तो मॉडेलिंगमध्येही आहे। हे कुटुंब महाराष्ट्रातील प्रसिद्ध दिग्गजांपैकी एक आहे। ते सर्व पुण्यातील एका बंगल्यात एकत्र राहतात। त्यांच्याकडे पुणे, मुंबई, महाबळेश्वर, लोणावळा इत्यादी ठिकाणी बरीच मालमत्ता आहे। कुटुंबाकडे पुण्यातील धनकवडी येथे उषा पॅलेस नावाचा एक विवाह हॉल देखील आहे। उषा यांच्याकडे अभिनय चित्र नावाचा एक चित्रपट निर्मिती गृह देखील आहे। उषा चव्हाण यांनी धरपकड आणि गौराचा नवरा हे 2 चित्रपट तयार केले आहेत। त्यांच्या 3ऱ्या चित्रपटाचे पटकथा लेखन प्रगतीपथावर आहे आणि लवकरच प्रदर्शित होईल। उषा चव्हाण ह्या 150 एकरपेक्षा जास्त जागेवर असलेल्या दादा कोंडके ट्रस्ट अँड प्रॉपर्टीजची एकमेव एक्झिक्युटर कम ट्रस्टी आहे। तर मित्रांनो, तुम्हाला उषा चव्हाण आणि दादा कोंडके या 2 दिग्गजांचा कोणता सिनेमा सर्वात जास्त आवडतो मला कमेंट करून नक्की कळवा।